तर अगोदर आंबोली एक्सप्लोर करूया. पाऊस खूप वाढलेला आहे आणि मग आपण कोल्हापूरकडे जाऊया. नक्की कॅश घेऊन या, ऑनलाईन होत नाही, कोणत्याही सिमला इथे नेटवर्क नाही. मित्रांनो, हाच तो स्पॉट आहे जिथून हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. आणि इकडे पाहू शकता छान शिवलिंग आहे पाण्यात. एवढं आहे, लक्षात ठेवा. लग्न करतात ते बायको जनाकडे बसलेलं लागते. मित्रांनो बोल काय असं, मित्रांनो आपण आलेलो कसा ड्रायव्हर झालाय, ड्रायव्हर बदललाय. तर जय शिवराय मित्रांनो, आम्ही किती येडे आहेत ना हे तुम्ही सांगा. आपण कुठे आहे माहितीये का? बेळगाव. बेळगाव किती? 60 किलोमीटर, गोवा 90 किलोमीटर आणि आंबोली 7 किलोमीटर. भाई आपण आलोय 450 किलोमीटर स्कूटीवर. मी कॉर्पोरेट पासून आणि सरकारी कर्मचारी. फक्त 3 दिवसांची सुट्टी भेटली आणि या 3 दिवसात फिरायचं ठरलं. स्कूटी घेऊन 500 किलोमीटर आलो. आता आंबोली फिरू. आंबोलीमधले तुम्हाला 5 टॉपचे ठिकाणं दाखवतो. ते सगळे एक्सप्लोर करू आणि त्यासाठी कोल्हापूरमध्ये जाऊ. म्हणजे आणि परवा 2 दिवस अजून कुठं फिरायचं ते ठरवू आणि परत बायपासची स्कूटीवर रिटर्न आपल्या. ठीक आहे, तर चला आंबोली एक्सप्लोर करूया. छान. आंबोली तर फिरूयात, पण आंबोली फिरून झाल्यानंतर कोल्हापूरकडे जाताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रिलेटेड एक ठिकाण आहे, तर तिकडे तुम्हाला घेऊन जातो. तर अगोदर आंबोली एक्सप्लोर करूया. पाऊस खूप वाढलेला आहे आणि मग आपण कोल्हापूरकडे जाऊया. भाई हेल्मेटच घालून आला. काय दिसतंय आंबोली. मित्रांनो, धबधब्याहून भेटून आलो. हे 2 तिकीट काढले होते आपण उपद्रव घालण्यासाठी. इथं क्लिअरली लिहिलं आहे की तुम्हाला या धबधब्यावर येऊन, म्हणजे आंबोलीच्या धबधब्यावर येऊन उपद्रव जर घालायचा असेल तर 20 रुपये पर पर्सन असा चार्ज द्यायला लागेल. ठीक आहे, आणि नक्की कॅश घेऊन या, ऑनलाईन होत नाही, कोणत्याही सिमला इथे नेटवर्क नाही. ठीक आहे, चलो. काय म्हणत होती? तर हा चल, हाडवं चालू केलंय. बोल. हा, काय बोलायचे? लय बडबड करायची तुला. हा, ठीक आहे. मित्रांनो, एक पार्किंग आहे हिरण्यकेशी. इकडं तर आहे वाटतं, गर्दी तर आहे. आंबोलीमध्ये भिजलोय तर गार लागतंय का तुला? गार नाही लागत? हा, मी नाही भिजली, मी एकटा भिजलोय. मस्त पोहलोय तिथे. थंडी वाजते. थंडी नाही वाजत होते, भिजलोय म्हणून. तर थंडी वाजते पाहिजे. ठीक आहे, चलो. तर हा आहे आपला दुसरा पॉईंट, हिरण्यकेशी. येता येत आपण कमान पण पाहिली, स्वयंभू गणपतीची. तिकडे पण जायचंय. नंतर राहिले 2 पॉईंट, एक पावरेसात आणि नांगरतात. ठीक आहे. हिरण्यकेशी नदीकडे जाताना तो रस्ता आहे, पण इथं छान नदी लागते. ठीक आहे, छोटासा ओढा आहे म्हटलं तरी चालून, नदी नाही. छान आहे.
काल रविवार असून आम्ही आलो नाही, म्हटलं जास्त गर्दी असं, पण आज पण तीच परिस्थिती आहे. ठीक आहे, चला दर्शन घेऊ आणि निघूया पुढच्या पॉईंटकडे. मित्रांनो, हाच तो स्पॉट आहे जिथून हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. आणि इकडे पाहू शकता छान शिवलिंग आहे पाण्यात. मंदिरात गर्दीमुळे शक्यतो बंद ठेवलेलं असेल, जास्त गर्दी आहे. छान नंदी, त्यानंतर सरस्वती देवी, पुढं तिकडं त्या साईडला गणपती आहे. मित्रांनो, आता आपला waterfall आणि गणपती मंदिर पाहून झालं. तर आता आपण जाणार आहोत स्वयंभू गणेश मंदिरात. तर चला. आंबोली वॉटरफॉललाच कणीस खाल्लं होतं, तर मॅडम जी परत एकदा कणीस खायचं. काय आता एवढा आहे, लक्षात ठेवा, लग्न करतात ते बायकोच्या नकडे बसलाय लागते. ओए ड्राइवर, हाँ? गाड़ी निकालो, चलो. हा ना, हो, बर. चला 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 पटपट. आता खराब आहे, नाही तर तुला बसवलं. नको, चलो चलो. हमसे मी फक्त तिसरी गट नेऊन आपली. मैं पापा की परी भी हूँ और हस्बैंड की भी हूँ, तो सोच लो अब. स्वयंभू गणपती मंदिर, परमपूज्य सद्गुरू महाराज मंदिर आंबोली. मित्रांनो, आता आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता आपले 3 पॉइंट बघून झालेले आहेत आणि 2 राहिलेले आहेत, कावळेसाद आणि नांगर. मन करतास. चला आपण काय तर चला आपण ते 2 पॉइंट कव्हर करू. स्वयंभू गणपती मंदिर छान आहे. नदी पण इथून वाहते, शक्यतो हिरण्यकेशी नदीच असेल, तर तिथून वाहत पुढे चाललेली आहे. ठीक आहे, आणि त्याच हिरण्यकेशी नदीवरती आंबोली वॉटरफॉल बसलेला आहे. पण आहे सावळेश्वरला इथे एक वॉटरफॉल पण दिसणार नाही, पूर्ण हिरवला आपण. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता कावळेसाद पॉइंटला. आणि मित्रांनो बोल की असं, मित्रांनो आपण आलेलो इतकं हळू बोलतेत का? त्यांना येतो. हा,
मित्रांनो हा आहे कावळेचा पॉइंट. पूर्ण धोको आहे, अजिबात काहीच दिसना काहीच. मी दिसते ना, बायको काय म्हणते बस झालं. काही नाही दिसत. एवढी नखऱ्यावाली बायको भेटली काय सांगू तुम्हाला. आता सांग, त्यांना नाही ऐकले, मला पण नाही ऐकले. भावांनो आणि बहिणींनो, कावळेचा वॉटरफॉलला पाणी तर चांगलं चाललंय, पण पूर्ण धोक्यामुळे काही दिसना. ठीक आहे, तर चला आता कंटिन्यू करूया. इथं थांबण्यात काय अर्थ नाही. जवळजवळ अर्धा पाऊण तास जरा इथं आम्ही वाट पाहिली की धोका हटेल, पण पाऊस पण येतोय आणि धोका काय हटण्याचं नाव घेईना. त्यामुळे आता शेवटच्या पॉईंटला जातो आहे वॉटरफॉल. जायचं का? आता कसा ड्रायव्हर झालाय, ड्रायव्हर बदललाय. चलो लेट्स गो. हा का, नांगरताच दाखव. तर मित्रांनो, आंबोली फिरल्यानंतर आपण आलेलो आहोत नेसरीला. सरसेनापती प्रतापराव गुजर यांची समाधी आहे. तुम्ही गाणं तर ऐकलं असेल किंवा तो पूर्ण किस्सा ऐकला असेल, वेडात मराठे वीर दौडले सात. तर याच ठिकाणी झालं तर इथं नेसरीची खिंड आहे. 1674 प्रतापराव गुजर हे याच नेसरीच्या खिंडीमध्ये बहलोल खानाच्या 20,000 सैन्यावरती अवघ्या 6 मावळ्यांना घेऊन तुटून पडले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदेश होता की बहलोल खानास गर्दीस मिळवा, म्हणजे त्याला धूळ चारा, त्याला ठार करा आणि त्यानंतरच आम्हाला रायगडीत तोंड दाखवा. तर नेसरीचं हेच ते ठिकाण आहे जिथे बहलोल खानाच्या 20,000 सैन्यावरती प्रतापराव गुजर अवघ्या 6 मावळ्यांसह तुटून पडले होते आणि धारातीर्थी पडले होते. तर हे ठिकाण पण आपलं पाहून झालंय. आता आपण निघूया कोल्हापूरच्या दिशेने. आपला पहिला मुक्काम तिथेच आहे. जय शिवराय. इथे खरंच भेट द्या यार, एकदम जबरदस्त प्लेस आहे. फक्त एक लक्षात ठेवा, मंगळवारी येत असाल तर हे पाहू शकता, मंगळवारी बंद असते. तरी पण या नंबरवरती जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर हे तुमच्यासाठी ओपन करू शकतात.